मोस्ट पॉवरफुल मोटिवेशन इज तुला तुझी परिस्थिती बदलायची आणि भावा ती बदलायला लागते. पसरून पंख है उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून भिडण्यासाठी ये. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब. तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटस प्री आवडलाच असेल कमेंट करून सांगा मित्रांनो कसा झाला आपला स्टेटस आजचा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ओके. तर मित्रांनो, तुम्ही आपण जे काही यूज केलं मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपल्याला लागणार अलर्ट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे PNGs वगैरे ॲड करून दिले मित्रांनो. आपला सर्वात अगोदर आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे फोटो असेल, फोटोवरती क्लिक करून मग लास्टला जायचं मित्रांनो. ओढून घ्यायचं फोटोला. ओढून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कंपोजिशन एरियावरती सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर फोटोला प्रेस करायचं. मग आपला खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं मित्रांनो. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो, जिथं पण आपले PNGs आहेत तिथं पण आपला फोटोला 7.03च्या बीटला याचं या फोटोवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखी बाकीचे जे काही बीट आहेत त्या सर्व बीटमध्ये अशाच प्रकारे जितके काही बीटमध्ये अशाच प्रकारे तुम्ही पण फोटोवर कट करून घ्या. फोटो कट केल्यानंतर मित्रांनो, आपला खालची एक लेअर दिसेल, लेअर ग्रुप दिसेल, ग्रुपवरती प्रेस करायचं मित्रांनो. ग्रुपवरती प्रेस करून वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं, जसं की एकदम छान दिसून जाईल मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 7.3च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. अशा प्रकारे काही आपण PNG बनवून दिलेला मित्रांनो. आपला अशा प्रकारे जाऊन लास्टला जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला ठेवायचं. मग आपल्या अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. मग आपला बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑनवरती करून घ्यायचं, जसे की तुम्हाला एकदम छान असे दिसूनच जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे PNGs वगैरे लावल्यानंतर मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. आणखी आपल्या बॅक जायचं, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही खालची एक फोटो असेल, अशा प्रकारे काही लास्टला जायचं मित्रांनो. आणखी आपला अशा प्रकारे जे का 7.3च्या बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या आणखीन आपल्या या खालच्या फोटोला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी या फर्स्ट PNGवरती क्लिक करायचं आहे. मग इफेक्टवरती क्लिक करून ह्या 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला फेड इन आउटला हा एक इफेक्ट डिलीट करायचा मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ब्लॅक दिसून जाईल. मग आपल्या PNGवरती क्लिक करायचं. आणखीन आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून या 2 नंबरचा इफेक्ट डिलीट करायचा मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एकदम खतरनाक दिसून जाईल. मग आपला सेकंड इफेक्ट लावण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपल्या बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा. आणखीन आपला बॅक जायचा, बीट मार्क प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो.
मग आपलं अशा प्रकारे लास्टला जायचं मित्रांनो. आल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे हे आपला 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणि आपल्याला बॅक द्यायचा, शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं जे काही लास्टचा उरलेला एक इफेक्ट आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. आणि आपलं बॅक द्यायचं, बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे जे काही लास्टची उरलेली एक फोटो आहे, फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. तर मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे व्हिडिओ MP4 व्हिडिओ असं काही एडिट करून दिलेला मित्रांनो. आणखीन आपला जायचं या व्हिडिओवरती क्लिक करायचं, मग 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट टू ऑडिओवरती क्लिक करायचं. जे काही खालचा व्हिडिओ त्याला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या का नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.